नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवर। आजची रेसिपी आहे सोयाबीन मटार पनीर। ज्यांना दुधाचे पदार्थ खायला चालत नाहीत त्यांच्यासाठी हा उत्तम व पौष्टिक पर्याय आहे। सोयाबीन पनीर हे जितकेच पौष्टिक, चविष्ट तितकेच बनवायलाही सोपे आहे। काही महत्त्वाच्या टिप्ससह हे मटार सोयाबीन पनीर कसे बनवायचे ते आपण बघू। येथे मी 2 वाटी सोयाबीन पासून 2 लिटर सोया मिल्क बनवून घेतलेले आहे। सोया मिल्कचे आपण आता पनीर बनवून घेऊ। सोयाबीन पासून सोया पनीर कसे बनवायचे याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा। 1 किलो सोयाबीन पासून जवळजवळ 1 किलो पनीर आपल्याला मिळते। त्यामुळे पौष्टिक गुणधर्मांनी भरपूर असलेले हे पनीर बनवायलाही परवडते। पनीर आता चांगले सेट होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले पनीर छान सेट झालेले आहे। सोयाबीन पनीरची चव अगदी दुधाच्या पनीर सारखीच लागते। तुम्ही पाहू शकता 2 वाटी सोयाबीन पासून एवढे पनीर तयार झाले आहे। हे पनीर तुम्ही जास्त प्रमाणात बनवून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। कापल्यानंतर तुम्ही पाहू शकता सोयाबीन पनीर किती मऊ झालेले आहे ना एकदम बनवायला सोपे। मग तुम्ही देखील हे पनीर नक्की करून बघा। आता या पनीर पासून आपण मटार पनीरची भाजी बनवू। सुरुवातीला पनीरच्या भाजीसाठी वाटण तयार करून घेणार आहोत। येथे मी 2 मोठे टोमॅटो, 2 मोठे कांदे, तसेच हिरवी मिरची, आलं लसूण व कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे। हे सर्व पदार्थ तेल घालून आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। कांदा छान लालसर भाजून झाला की सगळे पदार्थ त्यात घालायचे, तेही छान भाजून घ्यायचे आहेत। मध्यम गॅसवर सर्व पदार्थ छान भाजून घ्यायचे आहेत। भाजून झाल्यानंतर हे सर्व पदार्थ थंड करून घ्यायचे व नंतर याची छान मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे। मिक्सरला पेस्ट बनवताना थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे। पनीर तळण्यासाठी येथे मी बटरचा वापर केलेला आहे। आपण तेलाचा देखील वापर करू शकतो। पनीरला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ। त्याच कढईमध्ये बटर घालून काही खडे मसाले मी यात टाकले आहे। कांदा, टोमॅटो यांचे वाटण यात घालू। हे वाटण आता 2 ते 3 मिनिटे छान परतून घेऊ। इथे मी पनीर मसाला, लाल तिखट, धना पावडर, हळद व घरगुती काळा मसाला घेतलेला आहे। हे मसाले देखील या वाटणात घालून 5 ते 10 मिनिटे छान परतवून घ्यायचे आहे। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे। यात आता चवीनुसार मीठ व थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे। मसाल्यांचा छान बॅलन्स होण्यासाठी यात मी 4 चमचे दही घातले आहे। त्यामुळे भाजीची चव छान लागते। माझ्या चॅनलवर अशाच चमचमीत झणझणीत रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यामुळे चॅनलला एक वेळ अवश्य भेट द्या। मसाला छान परतून झाला की त्यात फ्रेश मटार घालायचे, तेही छान परतवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मसाला छान परतवल्यामुळे त्याला छान रंग आलेला आहे। यात आता आपण गरम पाणी घालू। भाजीची ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता। 5 ते 10 मिनिटांसाठी भाजी छान शिजवून घ्यायची आहे। भाजीला छान उकळी आल्यानंतर तळलेले पनीर यात घालू। मंद गॅसवर झाकण ठेवून ही भाजी 5 मिनिटांसाठी आपण शिजवून घेऊ। आहे ना बनवायला एकदम सोपी रेसिपी। मग तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा व मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। तयार झाली आहे आपली चविष्ट व पौष्टिक अशी सोयाबीन मटार पनीरची भाजी। रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।